नमस्कार. आजचा आपला धडा आहे कल्पकतेचे वरदान. या धड्याच्या लेखिका आहेत पद्मजा फाटक. यांचा जन्म 1942. राही हा कथासंग्रह, गर्भश्रीमंतीचे झाड हा ललित लेखांचा संग्रह आणि शिक्षणतज्ञ ताराबाई मोडक हे चरित्र यांनी लिहिले. ही कथा बालवाडी या नियतकालिकातून घेतली आहे. तुकाराम हा तुमच्यासारखा शाळेत शिकणारा एक मुलगा. प्रतिकूल परिस्थितीमुळे त्याला शिक्षण घेणे अवघड होत होते, पण या साऱ्या अडचणीतून तो कशी वाट काढतो ते बघूया. तुकाराम नावाचा एक गरीब मुलगा होता. एका म्हाताऱ्या आजीशिवाय त्याला आपले असे दुसरे कुणी नव्हते. आपली शाळा सांभाळून त्याला खूप कामं करावी लागत असे. भल्या पहाटे तो पेपर टाकायला जायचा. शिवाय दुपारी शाळा सुटली की दुधाच्या बाटल्या पोचवायचा. त्या पैशात त्याची फी, पुस्तके, कपडे यांचा खर्च भागे. आजीही थोडा हातभार लावत असे. मेथकूट, भाजणी, पापड असे पदार्थ करून ती विकी. यातून त्यांना कशीबशी मीठ भाकरी मिळे. एकदा आजी खूप आजारी पडली. तिला रोजचा भात सुद्धा टाकता येईना. तिथे इतर कामे कशी झेपणार? सगळा भार तुकारामावर पडला. त्याला घराबाहेर पडणे अशक्य झाले. पहाटे पेपर टाकायला सुद्धा जाता येईना. रोजचे दूधही पोचवता येईना. शाळा सारखी बुडू लागली. तुकाराम आजीच्या उशाशी बसून तिला गोष्टींची पुस्तके वाचून दाखवे. वाचता वाचता त्याच्या मनात येईल, बसल्या बसल्या इथे असे घरी आजीजवळ काही काम करता येईल का? एकदा तो याच विचारात गडला असता त्याच्या हातातील पुस्तकातून एक शुभेच्छा कार्ड खाली पडले. त्याच्या मित्राने ते त्याला पुस्तकातील खुणेसाठी वापरायला दिले होते. ते पाहताच तुकारामाला एकदम कल्पना सुचली. अशी भेट कार्डे तयार करून ती विकली तर? त्याला चित्रे काढता येत होती. त्याने आपली कल्पना आजीला सांगितली. तिलाही ती आवडली. आजीच्या उशाशी बसल्या बसल्या तो चित्रे रंगवू लागला. सूर्योदय, झाडावरचे पक्षी, प्राणी, निरनिराळ्या रंगाची फुले अशी कितीतरी. ही चित्रे त्याने आजीला दाखवली आणि तिची शाबासकी मिळवल्यावर तो आपल्या चित्रकला शिक्षकांकडे धावला. त्यांनी त्याला उत्तेजन दिले, मार्गदर्शन केले आणि एवढेच नव्हे तर त्यातले एक भेट कार्ड विकत घेऊन त्यांनी विक्रीचा शुभारंभ केला. आजी आजारातून बरी झाली आणि तुकाराम या कामाला वेगाने लागला. नेहमीपेक्षा काही वेगळे करावे असे त्याच्या मनाने घेतले. विचार करता करता डोळ्यासमोर अचानक एक पिंपळ पान आले. पिंपळ पानाचाच भेट कार्डासाठी उपयोग केला तर, असे मनात येताच त्याने वाळून जाळीदार झालेले एक पिंपळ पान घेतले आणि त्यावर त्याचा कुंचला नाजूकपणे फिरू लागला. डोळ्यापुढे घंटा आली आणि घंटेच्या आकाराची भेट कार्डे तयार झाली. अंड्याच्या आकाराचे एक कार्ड तर त्याने अशा खुबेने तयार केले की ते उघडताच आतून पटकन एक पिवळे पिल्लू वर येईल आणि इवलीशी चोच उघडून नूतन वर्षाभिनंदन करी. कसे? ती अक्षरेच चोचीपुढे नेमकी यायची ना. एका भेट कार्डात तुकारामाने मसुरीची डाळ चिटकून सुंदर मोर तयार केला आणि दुसऱ्या भेट कार्डात त्याने अशी युक्ती केली की ते सुलट असले की दाढीवाला बाबा दिसे आणि उलटे केले की जटाधारी बुवा वाटे. आता तुकारामाची भेट कार्डे भराभर विकली जाऊ लागली. पण तेवढ्याने त्याचे समाधान होत नव्हते. तो वेगवेगळ्या कल्पना लढवून अनेक सुंदर सुंदर भेट कार्डे तयार करू लागला. ती इतकी नाविन्यपूर्ण असत की पाहता क्षणीच कुणालाही घ्यावीशी वाटत. या होणाऱ्या विक्रीमुळे त्याला अधिकच उत्तेजन मिळाले. पिंपळ पानाच्या जोडीला आणखीन इतर पाने आली. भेट कार्डासाठी त्यांचाही की त्याने कल्पकतापूर्ण उपयोग केला. पाकिटेही मोठी छान सजवली. लहान मोठ्या रंगीबेरंगी ठिपक्यांनी तो पाकिटे सजवायचा. कधी वरून पाण्याचे थेंब पडताना तो दाखवायचा, पण खाली उगवलेले गवत मात्र खरे दिसावे म्हणून त्यावर तो दुर्वा चिटकवायचा. कधी हिरवीगार गवताची पाती चिटकून फुलांच्या जागी मात्र मुलांचे हसरे चेहरे रंगवायचा. अशी विविधतेने नटलेली कितीतरी भेट कार्डे त्याने तयार केली. दिवाळी, नाताळ, ईद अशा सणासुदीला तुकारामाची ही भेट कार्डे खूप खपत. त्यांच्या आजीला आनंद होई. त्याच्या या कल्पकतेमुळे तिच्या आजारापायी झालेला सगळा खर्च भरून निघाला. त्याची आजीही खडखडीत बरी झाली आणि तुकाराम नियमितपणे शाळेला जाऊ लागला. कल्पकता, चिकाटी, परिश्रम यामुळे हे सारे घडले. लोकांना मात्र ते त्याला मिळालेले वरदान वाटले.